नमस्कार, सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। घरात भाजीसाठी काही नसतं तेव्हा आपल्याला आठवण येते ती बटाट्याची। आज आपण इथे बघणार आहोत कोणत्याही प्रकारचं वाटण न वापरता बटाट्याची रस्सा भाजी। तर लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच बटाट्याची भाजी आवडते। भाजी बनवायला खूप सोपी आहे, झटपट तयार होते, खूप जास्त साहित्य काही लागत नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 बटाटे पाण्यामध्ये अशा प्रकारे भिजत ठेवले। बटाटे अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजत ठेवले म्हणजे याला जी काही माती चिकटलेली असते ती लवकर निघते। तर इथे मी एक 10 ते 15 मिनिटं बटाटे पाण्यामध्ये भिजत ठेवले। त्यानंतर अशा प्रकारे हाताने हे बटाटे आपण चोळून धुवून घेणार आहोत। तर बटाटे इथे आपण धुवून घेतले। आता हे आपण चिरून घेऊया। आता बटाटा चिरताना मी मोठ्या फोडीमध्ये चिरणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठा कसाही चिरून घेऊ शकता। इथे मी सालासहित बटाटा वापरणार आहे। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही सालं काढून घेऊ शकता। आता बटाटा चिरल्यानंतर काळा पडतो, त्यामुळे हा आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम केले, त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्त्याची पानं, ठेचलेला आलं आणि लसूण ही सर्व फोडणी परतून घेऊया। 2 चिमूट हिंग घालायचं। फोडणी छान अशी तांबूस रंगावरती परतली गेली। आता यामध्ये घालूया एक मोठा कांदा बारीक चिरून। कांदा सुद्धा आपल्याला मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा मऊसर झाला तर यामध्ये घालूया चिरलेला टोमॅटो, त्यावरती घालूया चवीनुसार मीठ। अशा प्रकारे मीठ घातलं म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो। टोमॅटो मऊसर झाला तर यामध्ये घालूया पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे मसाले तेलामध्ये 1 मिनिटभर परतून घेऊया। आता यामध्ये घालूया चिरून घेतलेला बटाटा। बटाटा या मसाल्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। सर्व मसाले बटाट्याला मस्त असे कोट झाले पाहिजेत। आता मसाले बटाट्याला कोट झालेले आहेत। आपण यामध्ये पाणी घालून घेऊया। इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलं। तुम्ही पाणी तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। आता झाकण ठेवून बटाटा आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे। तर बटाटा इथे शिजलेला आहे। यामध्ये मी 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला। हे सर्व मिक्स करून घेऊया। गरम मसाला अशा प्रकारे शेवटी घातल्याने याची चव भाजीमध्ये छान अशी उतरते। मी पुन्हा झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं भाजी शिजवून घेतली। आता इथे आपली भाजी तयार झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता बटाटा छान असा मऊसर इथे शिजलेला आहे। आता यामध्ये घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर। सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। ही भाजी थंड होत आली की थोडीशी अजून दाटसर होते, तसं ही अजून दाटसर होते। तर इथे आपली बटाट्याची रस्सा भाजी तयार झाली। ही आपण सर्व करून घेऊया। तर अशा प्रकारची रस्सा भाजी बनवली म्हणजे आपल्याला वेगवेगळी भाजी किंवा आमटी बनवण्याची गरज पडत नाही। ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, पुरी किंवा भातासोबत खाऊ शकता। तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।